नाशिक पुणे महामार्गावरील शिंदेगाव चौफुली येथे आज सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला। या अपघातात 60 वर्षीय कलीम शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत असलेले सैफ अली शेख हे गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कलीम शेख हे विहितगाव बागुलनगर परिसरात राहत होते। ते आपल्या सहकारी सैफ अली शेख राहणार दत्त मंदिर परिसर यांच्यासोबत नेहमीप्रमाणे दुचाकीवरून कामासाठी जात असताना शिंदेगाव चौफुलीवर त्याचवेळी मालवाहतूक ट्रक क्रमांक MH14 EM 6786 हा देखील वळण घेत होता। दोन्ही वाहने एकाच वेळी वळण घेत असताना ट्रकचा अचानक दुचाकीला धक्का बसल्याने दुचाकीवरील दोघेही खाली पडले। यावेळी कलीम शेख हे मालवाहतूक वाहनाच्या खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सैफ अली शेख हे गंभीर जखमी झाले। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सैफ अली शेख यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळाची धाव घेतली। पोलिसांनी अपघात स्थळाची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू करत नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे। या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कलीम शेख यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद, नाशिक।